हॅलो. हा, गुड मॉर्निंग देवदा. गुड मॉर्निंग. बोल. तुम्ही निवडणुकीला उभे आहात, हो. तुमचं पहिलं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे स्वतंत्र उभे राहिलेत, मला बरं वाटलं. अरे वा. आणि कालच कालच तुमची पत्रिका माझ्या घरी पोचली हा, धामणवाड्यात. असं. ठीक हा, आहे. हो. मला या निवडणुकीत खरोखर मत टाकायचं नव्हतं. अरे. कारण कारण समोर जेवढ्या व्यक्ती उभ्या होत्या किंवा जे काय होते लोक उभी, हा, ती काय म्हणजे माझ्या तत्वाशी मॅचेस होत नव्हती. बरोबर. त्यामुळं काल रात्री मला ती पॅम्पलेट तुमची सापडली आणि मला बरं वाटलं की चला आपला माणूस उभा आहे. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन केला की माझं 1000% मत तुम्हाला पडेल. धन्यवाद. ठीक आहे. हो. आणि मला पर्सनली तुम्हाला एकदा भेटायचं आहे संध्याकाळी वगैरे. हो. मी तुम्हाला फोन करेन. तुमचे म्हणजे प्रचार सभा नसेल कुठे तर त्या दरम्यान मी संध्याकाळी तुम्हाला असतात आणि त्याच्यानंतर हा, आणि हे प्रचार करतोय आणि हा. संध्याकाळी तो टेम्पो सगळीकडे जेवढ्या गावांना फिरवता येईल ना 10 वाजेपर्यंत टेम्पो बसून बसतात. ओके दररोज 10 वाजेपर्यंत टेम्पो फिरवतो. ओके ओके ओके. हम्म. ठीक आहे ठीक आहे, चालेल. नाही तेच तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला नाही, नाही, होता. खूप खूप की धन्यवाद. नाही, भेटू आपण. माझं आणि माझ्या मिसेसचं मत आहे ओके. धामणवाड्या पेटीत तुम्हालाच पडलेला असेल. नक्की. यासाठी मी स्वतःहून पुढवून फोन यासाठी केला नाही, की बरोबर. तुमचे होप्स वाढले पाहिजे. नक्की नक्की, बरोबर. ठीक आहे. हो. हा, नाही, धन्यवाद. कारण समोरची परिस्थिती मला माहिती आहे काय आहे ती. आणि हा, मला मुख्य म्हणजे उभं राहायचं, त्यांना कारण काय ते त्यांनी हे केलं पाहिजे ना, आणि कशासाठी बरोबर आपण आहे. उभं राहतो. हे कॉन्ट्रॅक्ट कधी सुरू उभे झाले? मी म्हणतोय मला प्रश्न विचारा, तू का उभा राहिलास, तू अगदी. काय करणार आहेस, तू काय करू शकतो मी नाही, तू काय तुमची केलं. झटपट आहे ना गेली 10-12 वर्ष मी पाहतोय. अरे वा. लक्षात आलं? हा, या एरियात मनसेचं नाव घेतल्यावर तुमचंच नाव पहिले येतं हे मला देखील माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे म्हटलं मी कालच तो आपल्या यादगार कोल्ड्रिंकचा इथे बॅनर बघितला तुमचा आणि सकाळी कामावर जाताना, आणि येताना घरी आल्यानंतर मला पॅम्पलेट घरी मिळाली. त्यामुळे मला एक खायचं वाटलं, चला काही प्रॉब्लेम नाही. माझं मत नोटाला जाणार होतं, ते जाणार नाही. म्हणजे इलेक्शन पहिली वर्ष मी करणारच नव्हतो, पण समाज काय बोलेल की चला हा उमेदवार आहे तरी देखील म्हणजे हा आपल्या पोरांमध्ये असणारा पोरगा देखील मतदानाला आलं नाही, मग तो राग रुसवा नको म्हणून मी मतदान करणार होतो, पण ते नोटाला. पण मला माझ्याकडे एक पर्याय आहे तुमच्या रूपाने, त्यामुळे मी धन्यवाद. तुम्हाला मी पर्याय म्हणूनच उभा राहिलोय. कारण लोकांना कुठेतरी पर्याय पाहिजे. लोक समजून नाही घेत की बाबा आपण मतदान कशासाठी करतो, आपलं मत किती बहुमूल्य आहे. प्रत्येक जो अधिकारी असतो किंवा पोलीस असतो, कोणीही जो असतो, त्याच्याकडे जी पॉवर येते, सायनिंग ऑथॉरिटी त्याच्याकडे असते. ती पॉवर कुठून येते, कोण देतं त्याला पॉवर, त्या पॉवरला कंट्रोल कोण करतो, तो आपला प्रतिनिधी करत असतो. बरोबर. मग त्या पॉवरचा ते नेहमी गैरवापर करत असतात. पोलिसांनी जर चुकीची FIR लिहिली की त्या माणसाला वर्षानुवर्ष केसला धावावं लागतं. तलाठ्याने जर चुकीची नोंद केली आणि सही मारली आपली की त्या माणसाचा वाटोळा झाला म्हणून समजा. बरोबर. म्हणजे असा प्रत्येक अधिकारी, सरकारी अधिकारी असतो, त्याच्या सायनिंग ऑथॉरिटी म्हणजे ती पॉवर असते ना, ती पॉवर कोणी दिली, तर ती पॉवर आहे ना संविधान दिली. आणि त्या सगळ्या पॉवरला कंट्रोल कोण करतो, तर आपला लोकप्रतिनिधी. त्यांनी ती कंट्रोल करायची आहे. कारण तो तिथे जातो ना, तिथे म्हणजे ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्य झाला ना तरी ते तलाठी, ग्रामसेवक सगळे तिथेशी व्यवस्थित वागू शकतात. अगदी. म्हणजे ते ग्रामपंचायती लेवलचं असतं. हे पंचायत समिती तालुका लेवलचं. मग हे जे ह्या सगळ्या विंगचे जे अधिकारी आहेत ना, ते पंचायत समितीत येतात आणि तिथून जो खालचा आहे ना सगळा कारभार तो व्यवस्थित करू शकतो. बरोबर आहे. मग तो करणारा जो प्रतिनिधी आहे ना, त्याला कळलं तर पाहिजे की आपलं काम काय आहे, ह्या लोकांना कसं व्यवस्थित काम करून घ्यायला लावायचं हे त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं पाहिजे, त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. आपण आमदार निवडतो तर हे बाकीचे सगळे त्याला पोलीस इन्स्पेक्टर जाऊन सलाम करतो ना, की त्याच्यात येते कुठून पॉवर, जनतेने निवडून दिल्यानंतर त्याला ती मिळते पॉवर. बरोबर आहे. मग ही जनता निवडून देते म्हणजे काय, मत देते म्हणजेच अनलिमिटेड पॉवर दिली ना. मग जनता अनलिमिटेड पॉवर आहे ती त्याच्याकडे सोपवते आणि त्याचा तो गैरवापर करतो.
बरोबर. त्यांनी जर वापर केला ना तर हे सगळे अधिकारी सुतासारखे सरळ होतील. अगदी आणि अगदी जर ते सुतासारखे ते तर लोकांना त्रासच नाही होणार. अगदी अराजकता नाही माझ्याची. हा, हे जे तुमचं तलाठी वेळेवर नाही येत का डॉक्टर वेळेवर नाही येत. अहो एवढा मोठा सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथे नसतो शल्य चिकित्सक नाही, MD डॉक्टर सगळ्यांच्या पोस्ट आहेत. किती रिकामे असतात, काय ऑपरेशन होतात, काय कामं होतात. अगदी. पण मग हे कोणी करायचं असतं? हे ह्याच लोकांनी करायचं असतं, निवडून गेलेले. बरोबर. मग ही त्याला पॉवर येते कुठून? लोक देतात आपली पॉवर त्याच्याकडे, सोपवतात 5 वर्षासाठी. अगदी. हा, मग त्या पॉवरचा वापर करणारा माणूस पाहिजे का गैरवापर करणारा माणूस पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. बरोबर. हे जर कळलं ना लोकांना तर खूप भलं होईल, खूप चांगलं होईल. बरोबर. आणि ज्या ह्या वापरच माहिती नाही ज्या लोकांना, अशा लोकांना जर तुम्ही निवडून दिलं, त्यांना काय बोलायचं, काय करायचं, कसं करायचं हेच माहिती नाही आणि अशा लोकांना निवडून देता तुम्ही. बरोबर. मग काय तुमचं दिवसेंदिवस थोडं थोडं वाटोळं होणार, थोडं थोडं होणार. एकदाच नाही एकदम नाही करणार. अहो प्रदूषण कंट्रोल नाही करत. कंपनी पाहिजे पण कंपनीच्या सोबत प्रदूषण कंट्रोल पण करणारी पाहिजेत ना. त्या अधिकाऱ्यांच्यावर वचक कोण ठेवणार? लोकप्रतिनिधी. बरोबर. हा, मग ही कामं आहेत, हे कोणीच करायला मागत नाही आणि सगळे म्हणजे खालपासून वरपर्यंत मला काय भेटेल, मला कॉन्ट्रॅक्ट भेटेल का, हे ह्या हिशोबाने जातोय. मी तर म्हणतो मी ह्याच्यानंतर पण नोकरी करेल, काही तिथे 24 तास तिथे जायला लागत नाही आणि कुठलं हे पण मी जो वेळ देतोय ना तो देऊन मी त्यांच्यापेक्षा 10 पटीने काम करू शकतो. जो मी रेग्युलर वेळ देतोय तो. इच्छा पाहिजे आणि काम कसं करून घ्यायचं ना ते माहिती पाहिजे. बरोबर. कोण करणार आहे, कोण तुम्हाला फसवतो, ह्यांना तलाठी पण आणि ग्रामसेवक पण फसवतो, काही कारण सांगतो आणि हे मान हलवतात. नाही बरोबर तुम्ही बोलताना बरोबर. चालेल तो सरपंच पण त्या तलाठ्याला आणि ग्रामसेवकाला साहेब बोलतो. अरे तू लोकप्रतिनिधी आहेस, तुला ते साहेब बोलले पाहिजे. बरोबर आहे. हे एवढं सुद्धा तू लोकांनी तुला पॉवर दिली, तुला तो साहेब बोलला पाहिजे आणि तू सांगितलं पाहिजे. तुझ्यात एवढी अक्कल पाहिजे, कमी शिक्षण नसेल मी म्हणेल पण अक्कल पाहिजे की त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. तो काय खरं सांगते काय खोटं सांगते हे पडताळण्याची तुला अक्कल पण पाहिजे. बरोबर. ती जर अक्कल नसली ना तर आणि अशी जर लोक उमेदवार निवडत असतील तर मग म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलण्याचं नाही. काही अर्थ नाही. मी या दृष्टीने उभा राहतो. आता काही ह्या प्रत्यक्ष बोलताना येत कोणाशी ह्या गोष्टी. तुमचा हेतू मला माहिती आहे, स्पष्ट आहे, मी पाहतोय म्हणून मी पर्सनली तुम्हाला फोन केला की असं असं आहे की माझा पाठिंबा तुम्हाला. नक्की माझ्या मित्रांचा असं पण पाहिजे कारण का मी एवढं प्रयत्न करतोय. ठीक आहे. पण जो काय सपोर्ट असेल मी तुमच्याकडे नक्की धन्यवाद. ठीक आहे. ओके चालेल. ठीक आहे. मी 1-2 दिवसात परत तुम्हाला एक फोन करेन. हो चालेल. ओके चालेल. ओके बाय. चला पुन्हा शुभेच्छा.